तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे परत एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आपल्या भावाचा होता पेपर, मग काय मग स्टेशन मी निघालतो त्याला सोडायला. मी 12वीचा पेपर अभ्यास लई केला आहे. तर काय कॉलेज पाशी येऊ ना, तर समजा गाड्या वगैरे दिसला त्या गर्दीचं वरचीवर जमावू लागली. काय चला म्हणलं आता एक बार सीट त्यानं भाऊ कुठं कसं अरेंजमेंट काय इथं थांबलेत समजे. आम्हाला म्हणलं जा आता बाहेर, तुमचं काय काम नाही. म्हणल्यास कशाला थांबा म्हणलं. मग तसला म्हणलं चल बस झालं. तर काय पाठीमागे आलतो हे 10वीचे पोरं म्हणले इथून कॉप्या देतात बघा म्हणले. चला तुम्ही म्हणताव तर आम्ही बी थोडा इथं थांबताव. भाऊ काय हातभार लागला मध्ये. काय पोलिसांनी ताण दिले, पावला येऊन बसलो मी. मग त्या हे डॉन हे समजेच पोरं होते आपल्या संग, चिट्ट्या टाका हाव म्हणले. बरं म्हणलं चांगला भावा. मग त्या लागेल ती ताण त्याच्यानं इकडं आलतो लांबवर आणलं ते पाणी प्यायला. पोरवाने तर कशाचं काय नुसते आळरानात आणलं ती, कुणी नव्हतं तिकडून आलो पाणी प्यायला इथं. मग काय इकडं आल्यास मग काय पोलिसांना ताण दिले. मग त्याच्याने समजे पोरं इकडं पळालेत बघा. म्हणलं आता अवघड आहे. तर काय ह्यांनी आता इथे बैठक आहे बारकी समजायची, कॉफी टाकणारे आहेत म्हणजे एक मास्तराचं पोरगं बी याच्यात. चला चलते म्हणलं मस्तपैकी. हो का आता पाळून हिंडवला आहे ती बारकी पोरं. आम्हाला काय रस्ता माहीत नाही. इकडं म्हणाल तिकडं म्हणा ह्यांच्या पाठीमागे शिंडावं लागेल, कारण की आपल्याला चिट्ट्या टाकायच्यात मध्ये त्याच्यानं. मग हे म्हणले आम्ही बसता म्हणले इथं पण कशाचं काय पोलीस तिकडून आले की असं रपके देते म्हणलं. आम्ही बी ध्यान ठेवतो म्हणलं कशाचं काय. हो का जुंदऱ्यानं पळाला एवढं मारलाले पोलीस. नुसतं अंग कसं झालं बघा. मग त्याचं जुंदऱ्यानं ताण लागला, अंग खराबच झालं. तर काय आता बसावं म्हणलं जरा सुका नाही इथं. तर हे पोरं म्हणले चला काय आता काय हातभार लागत नाही. आलोवाडाच्या ह्या डॉननं धोंडा घातला आहे पोलिसाला, का करावं म्हणलं. आणि तिथं खिडकी ह्यानं झूम करून पेपर बघायचं म्हणतोय. तर असं झूम करायला लागलं जसं काय अल्ट्राचा याच्याकडं. जाऊ दे भावा म्हणलं. काय हे डॉन आला की पोलिसाला म्हणलं एकच चिठ्ठी टाकू द्या. झाटमारी पोलीस ऐकायला नाही, त्याला धोंडा लागला त्याच्यानं आवटले त्यानं आता. ह्या मग त्याला म्हणलं आता काही भेटत नाही, लास्टचे 10 मिनिट राहिलेत, चल उगाच जाऊ म्हणलं आपला पण. तसं पण आपल्याला उशीर होईल. आला बघा डॉन पेपर लिहून. लिहिलं नाही 35 मार्काचं लिहिला, पास होता म्हणलं बस झालं. पेपर तसं बी अवघड गेला दिसला. आता निघालतो लातूरला, कारण की हाईट वाढवायचा डोस घ्यायची. त्याच्यामुळे आलो बघा मंगल कार्यालय त्या मॅडमनी सांगितलेल्या पत्त्यावर. चला म्हणलं मध्ये कशाचं काय डेकोरेशन केले मला वाटलं इथंच आहे, पण आम्ही रस्ता चुकला होता. आणि हे मॅडम आहेत डॉक्टर हाय क्लिनिक पिऊ मॅडम म्हण हाईट वाढवितात. कशाचा काय मॅडम बसवून ठेवल्यात आम्हाला. ही मॅडम हे आद्यानं तर घेतलं औषध, आमच्या आद्यानला घेतला आहे. त्याच्यानं म्हणलं चला भावानं येऊ नका, रजिस्ट्रेशन तर चुकून देखील करू नका. ही मॅडम 100 रुपयाचं रजिस्ट्रेशन घेते. जर आपल्याला जर 4,500-5,000 हजाराची बॅग आहे, ही नाही घेतली की पैसे आपले वेस्ट आहेत. इथले जेवढे काही इन्स्ट्रक्शन आहेत तेवढे पाळावं लागते अजून. त्याच्यामुळे सांगला जर येत असाल तर रजिस्ट्रेशन करू नका, उगाच 100 रुपये वाया घालू नका. आणि ते बाटली भेटते म्हणून रजिस्ट्रेशन केल्यामुळे. यांनी म्हणजे त्याच्याकडे पैसे नाहीत त्यानं घ्यायचं काम नाही असं आहे. त्याच्यामुळे मला काय घेऊ नका. मग काय निघालो बाबा परत वाटतं ना आता 100 काय डोस गेला नाही. 5,500 आणि 4,000 रुपये भाव राहते कुठे बॅगचा त्यांच्या. राहू द्या म्हणलं तुमच्यापाशी ठेवा. त्याला का आपल्या भावाच्या दुकानाचं उद्घाटन होतं त्याच्यामुळं औषधामध्ये. मग काय आता इथं करायची म्हणलं. आल्या तर प्रत्येकाने इकडे हे डॉन शिटिंगला आलते चांगला आहे म्हणलं. काय थांबवतो आता कपडे वगैरे घेतलं मस्तपैकी. म्हणलं हो का ओमभाई साई पुन्हा हे डॉन लोक थांबवते आता बघ द्या. आणि मालक आहेत बघा दुकानाचे आपले. तर काय मस्तपैकी शॉप पण भारी दिसाले. नंबर 1चं माल जर एवढा भारी एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या. नंबर 1चे कपडे आहेत आपल्या भावाच्या दुकानात. मग काय चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.